ब्रॉट टू यू बाय विगार्ड। संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची रॅली जात होती आणि अशातच दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी यांच्यामध्ये जो आहे तो जोरदार राडा सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहेत। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। सर, काय सांगणार? संभाजीनगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आहेत, जोरदार राडा झाला, काय पहिली? आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादाला कोणी लागू नये, नाहीतर यांच्या पार्श्वभागाला पाय लावून पळायला लावू आम्ही त्यांना, हे त्यांनी लक्षात ठेवावं। अंबादास दानवे म्हणाले की आमच्या नादाला जर कोणी लागलं तर आम्ही हात तोडू, अशी देखील भाषा त्यांनी बोलत। कसं पाहत? आमचा हातबीत तोडायचा आहे ना, पळून मारले तो आम्ही। हे खैरे बिरे तर आउटडेटेड नेते आहेत, सिम कार्ड नसलेला जुना मोबाईल आहेत ते, हे काय आम्हाला धमकी देणार? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। राज ठाकरे हे देशद्रोह्यांच्या बाजूला जाऊन बसल्याचं असं वक्तव्य जे आहे ते संजय राऊतांनी केलेलं आहे। काल पुण्यामध्ये शरद मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा झाली आहे। कसं पाहता संजय राऊतांच्या? म्हणजे संजय राऊतांनी भाजपचा प्रचार केला तेव्हा ते देशप्रेमी, आम्ही प्रचार केला की आम्ही देशद्रोही। मुळात असं आहे की ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात एवढं घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आज तुम्ही बसले आहेत। हे जेव्हा कधी वर जातील ना संजय राऊत, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना चपलेनी मारल्याशिवाय राहणार नाही। हे तुम्ही माझं वाक्य लिहून घ्या। जेवढी वाट ह्या माणसांनी शिवसेनेची लावलेली आहे, संजय राऊत जेव्हा भेटतील बाळासाहेबांना वर, तेव्हा पहिले चपलेनी मारतील बाळासाहेब यांना। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती त्रास होणार असेल? हेच मी तुम्हाला सांगतोय, आत्ता त्रास होतोय बाळासाहेबांच्या आत्म्याला, कारण हे या देशद्रोह्यांबरोबर जाऊन बसले आहेत। राहुल गांधी सारख्या महाराष्ट्र द्वेषी लोकांबरोबर जाऊन बसले आहेत, ज्या काँग्रेसनी 106 मराठी माणसांचा बळी घेतला 1960 साली, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। त्यामुळे बाळासाहेबांना होत असेल त्रास होतो, ह्यांचा होतोय, आमचा नाही होणार आहे। त्यामुळे जेव्हा हे वर जातील ना, ह्यांना बाळासाहेब चपलेनी मारतील। काल पुण्यामध्ये राज ठाकरे असे म्हणाले की अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही असं म्हणालेत। त्यावर जयंत पाटीलांनी देखील म्हणाले की शरद पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण त्यांनी केलं नाही, उलट सर्व धर्मसमभावाचं राजकारण केलं असं जयंत पाटलांनी म्हणाले। बघा, मुळात धर्म वेगळा आणि जात वेगळी, हे जर जयंतरावांना कळत नसेल तर मग खरोखर आश्चर्य आहे। जातीपातीचं राजकारण हे नेहमी पवार साहेबांनी केलेलं आहे। मराठ्यांमध्ये ओबीसींमध्ये भांडणं लावणे, ब्राह्मणांमध्ये मराठ्यांमध्ये ब्राह्मण लावणे, या प्रकारचं राजकारण हे नेहमी पवार साहेबांनी केले। याची अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत। प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरेंची जी आहे ती भूमिका बदलत आहे, त्यांना कोणी गांभीर्यानं घेत नाही असं देखील त्यांनी म्हटलं। मागच्या वेळेला ज्या वेळेला 2014 निवडणुका पार पडल्या विधानसभेच्या, तेव्हा भाजपला पाठिंबा देणारे कोण होते? पवारसाहेबच होते। पार्टीचा अजित पवारांना शपथविधी करायला लावला, कोणी भूमिका घेतली? राष्ट्रवादींनी घेतली। पुन्हा पाठिंबा काढायची भूमिका ह्यांनीच घेतली। हे शिवसेनेविरुद्ध निवडणुका लढल्या आणि त्या शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं। भूमिका बदलणारे हे आहेत। आम्हाला काय, आम्हाला जे पटलं ते आम्ही सांगितलं। ज्यावेळेला चुकीचं होतं त्यावेळेला चुकीचं बोललो, ज्यावेळेला चांगलं केलं काम त्यावेळेला चांगलं बोललो। ह्याला भूमिका बदलत नाही म्हणून सत्तेसाठी दुसऱ्यांच्या मांडीवर जाऊन जे बसणारे लोक आहेत ना, त्याला भूमिका बदलणं म्हणतात, जे पवारसाहेब नेहमी आत्तापर्यंत करत आलेले आहेत। शेवटला प्रश्न, संजय राऊत बोलताना असे देखील म्हणाले, काल ज्या पद्धतीनं राज ठाकरे पुण्याला गेले असे ते म्हणाले की काही पक्षांची दखल घ्यावी वाटत नाही असं देखील त्यांनी म्हटलं। मग कशाला बोलतात? मग थोबाड उघडतात कशाला? दखल घ्यावीशी वाटत नाही, ह्याने घाबरलेले आहेत। आज साहेबांच्या ज्या पद्धतीने सभा होत आहेत, महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यामुळे हे घाबरलेले आहेत आणि म्हणून अशी वक्तव्य येतात त्यांच्याकडे। संजय राऊत घाबरले, त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड।